नमस्कार. एक्झिट पोलचा बाप असं ज्या एका व्यक्तीला मी मानतो त्या व्यक्तीचा बंगाल इलेक्शनबद्दलचं एक्झिट पोल किंवा अंदाज आलेला आहे. ते सीट वाईज वगैरे नाही बोलत. त्यांचं नाव आहे द ग्रेट भाऊ तोरसेकर, ज्यांनी त्यांचं वर्डिक्ट दिलेलं आहे, त्यांचं मत दिलेलं आहे की यावेळेस BJP 150च्या आसपास जाणार. आणि गंमत अशी आहे की भाऊ ही गोष्ट आज नाही बोलत आहेत, भाऊ जानेवारीपासून ही गोष्ट बोलत आहेत. आणि भाऊंना का मानतो माहिती आहे का मी? कारण भाऊ हे कोणतंही बायस किंवा कोणतीही एक बाजू एकांगी विचार न करता सर्वांगीण विचार करून कुठल्याही गोष्टीचं भाकीत करतात. आणि जेव्हा भाऊ बोलतात तेव्हा आजपर्यंत रेकॉर्ड आहे की भाऊंनी एकदा प्रेडिक्शन केलं तर ते कधी चुकीचं झालेलं नाही. आणि मुख्य म्हणजे काय तर भाऊंनी हे काय सांगितलं की भाऊ त्यांचं एक आवडतं उदाहरण आहे कुठतरी इंदिरा गांधी विरुद्धवाल्या केसमध्ये. त्याच्यावरनं त्यांनी सांगितलं की आज बंगालमध्ये भाजपला जिंकवायचं का नाही हा मुद्दा दुय्यम आहे, पण जे तुमचे तृणमूल काँग्रेसवाले ममता दिदी आहे तिला हरवायचं हे मात्र पक्क झालेलं आहे लोकांचं, एकंदरीत जे काय प्रकार आहेत त्याच्यावरून. आणि म्हणून तिच्या समोर जो कोणी पर्याय असेल त्या पर्यायाला ते निवडून देणार आहेत. आणि आत्ताच्या घडीला भाजपशिवाय दुसरा कुठला पर्याय मोठा तिथं दिसत नाहीये. राजनारायणचं काहीतरी त्यांनी उदाहरण दिलं, ते त्यांनी सांगितलं होतं की मला जिंकायचं नाहीये, इंदिरा गांधींना विजयी करून देणार आहेत ही लोक. आणि इंदिरा गांधींना हरवायचं आहे ना, मग मी स्वतः जाऊन गल्लीमध्ये जाऊन जरी सांगितलं की बाबांनो मला हरवा तरी मी जिंकणार आहे. भाऊ बोले तो पश्चिम बंगाल में कमल खिले. जय हिंद.